जुन्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली असायच्या, शेगड्या होत्या. त्यानंतर राखेलचे स्टोव आले, त्याच्या जोडीला नंतर विद्युत शेगड्या आल्या. आता घरोघरी गॅसच्या शेगड्या, पण आता तर शक्यतो इंडक्शनचाच वापर प्रामुख्याने होतो. चूल आता इतिहास जमा झाली. बोटावर मोजण्या इतक्या घरामध्ये चूल वापरली जाते, तेही फक्त दूध तापवण्यासाठी. ज्यांच्याकडे जास्तीचं दूध असतं त्यांच्या घरी, किंवा भाकरी करण्यासाठी. तरी सुद्धा जुन्या मंडळींच्या मनामध्ये अजूनही चुलीच्या जुन्या आठवणी आहेत. एवढेच काय तर आधुनिक काळात फॅशन म्हणून चुलीवरच्या जेवणाची फॅशन नव्याने रूढ होताना दिसत आहे. जिच्यात अग्नी प्रज्वलित केला जातो ती चूल, मग ते तिचे स्वरूप पारंपरिक असो नाहीतर आधुनिक, तिचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. अग्नी हा नारायण आणि अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे. आपल्या पूर्वजांनी चुलीला देवतेचे स्वरूप दिलेले आहे. स्वयंपाक झाला आणि चूल शांत झाली की पूर्वी स्त्रिया शेणाने चूल सारून ठेवत. दुसऱ्या दिवशी सकाळी चूल सुरू करण्याआधी 2 बोटं रांगोळी काढून हळदी कुंकू वाहत असत. अन्न शिजल्यावर पान वाढण्यापूर्वी 4 शिते त्यावर किंचित तूप टाकून प्रथम ते चुलीतील अग्नीत टाकत असत. हा दैनंदिन कुलाचार होता. चुलीला देवत्व दिल्यामुळे सुतकासारख्या दिवसात तिला शिवत नसत, तसेच तिला पायही लावत नसत. लग्न कार्यापूर्वी जास्तीचा स्वयंपाक असायचा, त्यामुळे समारंभामध्ये, लग्न कार्यामध्ये, कुठल्याही मोठ्या कार्यक्रमासाठी चुलीची मांडणी केल्यानंतर तिचे अगोदर पूजन केले जायचे. जोही काही स्वयंपाक केलेला असेल गोडाधोडाचा, तो अगोदर चुलीला द्यायचा, नैवेद्य म्हणून द्यायचा आणि नंतरच बाकीच्यांनी खायचा, अशी प्रथा होती. पण दररोजच्या जेवणामध्ये जे खातो, जिथे आपण जेवण बनवतो, ती जागा स्वच्छ, पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेली असावी. कारण आपण जे खातो त्यापासूनच आपल्या शरीराची रचना तयार होते व आपले विचार देखील आपल्या आहाराविहारावरच अवलंबून असतात. त्यासाठी आपण जे जेवण बनवतो ती जागा खूप पॉझिटिव्हिटीने भरलेली असावी. त्यासाठी तेथील जागेची, चुल्हेची, गॅसची पूजा करणे खूप गरजेचे असते. रोज सकाळी आपण स्वयंपाकघरामध्ये गॅसची, अग्निदेवाची पूजा करणे, त्यामागे धार्मिक, मानसिक आणि व्यावहारिक असे 3ही अर्थ आहेत. गॅसची पूजा का करावी? अग्निदेवाचा सन्मान. हिंदू धर्मामध्ये अग्नीला देव मानले जाते. अन्न शिजवणे हे पवित्र कर्म आहे, म्हणून अग्नीला वंदन केले जाते. अन्न पवित्र राहावे, देवाचे स्मरण करूनच बनवलेले अन्न सात्विक व सकारात्मक मानले जाते. घरात सुख समृद्धी यावी. रोज पूजा केल्याने घरात शांतता, समाधान आणि लक्ष्मीचा वास मानला जातो. सुरक्षिततेची भावना. गॅस सुरू करण्याआधी गॅसची पूजा केल्याने मन ताजतवानं, प्रसन्न राहतं. कृतज्ञतेची भावना. रोज मिळणाऱ्या अन्नाबद्दल देवाचे आभार मानले जातात, त्यासाठी गॅसची पूजा केली जाते. तर आता आपली पूजा कशी करायची? सकाळी आंघोळीनंतर किंवा हातपाय धुवूनच स्वयंपाकघरात जावे. गॅसवरील जागा नीट स्वच्छ करावी. गॅसवर किंवा बाजूला कुंकुमाचा टिळा लावावा. हळद कुंकू वाहावे, अधिक शुभ मानले जाते. शक्य असला छोटा दिवा, अगरबत्ती, कापूर सुद्धा आपण तिथे लावू शकतो. फळे फुले अर्पण करावी. त्यानंतर अग्निदेवाचे स्मरण करून किंवा मनातल्या मनात आपण ओम अग्नेय नमः असे नामस्मरण करावे. आपल्याला जर रोज शक्य नसेल होत आपल्या गॅसची, चुल्याची किंवा स्वयंपाकघरात जे काय आहे त्या वस्तूची पूजा करणे, तर आपण कमीत कमी सोमवार, गुरुवार किंवा सणाच्या दिवशी तरी ही पूजा करावी. विशेष करून अमावस्या, पौर्णिमा व विशेष सणवारांना ही पूजा करावी. पूजा केल्यामुळे आपल्या मनामध्ये राग, चिडचिड मनातून नाहीसा होतो व आपण विशेष करून राग, चिडचिड किंवा अहंकार, क्रोध मनामध्ये ठेवून स्वयंपाक करू नये. कारण आपण जे बनवतो ते आपल्या घरातील जवळच्या व्यक्ती असतात, तेच ते जेवण जेवतात व त्यांच्या मनावर देखील तसाच परिणाम होतो.